धुळे जिल्ह्यात महिलांची कामाची ठिकाणी होणारी छळवणूक थांबविण्यासाठी महिला तक्रार निवारण समिती स्थापन करून त्या माध्यमातून महिलांना न्याय मिळावा या आशयाचे निवेदन आज काँग्रेस सेवा दलच्या वतीने निवेदन देण्यात आले। शाखा गाईडलाईन नुसार व महिलांच्या कामाच्या ठिकाणी होणारी लैंगिक छळवणूक प्रतिबंध मनाई व इतर इलाज अधिनियम 2013 नुसार प्रत्येक शासकीय, अशासकीय, निमशासकीय व खाजगी आस्थापना येथे महिला तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात यावे। जे कार्यालय अशी समिती स्थापन करत नाही त्या ठिकाणी ₹50,000 दंड करण्यात यावी। मात्र जिल्हा महिला बाल कल्याण व बाल विकास विभागाने आजपर्यंत सर्व तक्रारींचे निराकरण केले असल्याचे यावेळेस उपजिल्हाधिकारी शुभांगी पाटील यांनी सांगितले। त्यामुळे अशाच प्रकारे प्रत्येक विभागातील शासकीय, निमशासकीय, अशासकीय, खाजगी आस्थापना या ठिकाणी महिला तक्रार निवारण समिती स्थापन करावी व याच प्रकारे महिलांना न्याय मिळवून द्यावा असे आशयाचे निवेदन या ठिकाणी देण्यात आले। तर काही समित्यांवर अनेक बोगस NGO आहेत, त्यांची कायद्याची माहिती नाही तरी देखील त्यांना कामकाज अनुभव नाही व अशा NGOंना शासन मान्यता नाही। अशांना वशिल्याने मागील दाराने प्रवेश देऊन समितीवर बसविलेले आहे, तरी ते चौकशी करून असे NGOंना समितीवर घ्यावे ज्यात या NGOंना सर्व कायद्यांची माहिती असावी असे देखील या निवेदनात म्हटले आहे। त्यामुळे महिलांना न्याय न मिळता महिलांवर अन्याय होतो, या कायद्याचे उल्लंघन होते। त्यामुळे या समित्यांवर कायदेशीर माहिती असलेल्या सर्व NGO अशा विविध समित्यांवर सदस्यांची नेमणूक करण्यात यावी व महिलांना न्याय द्यावा अशा आशयाचे निवेदन आज महिला काँग्रेस सेवा दलच्या वतीने निवेदन देण्यात आले। हे निवेदन देतेवेळी काँग्रेस सेवा दलचे जिल्हाध्यक्ष आलोक सूर्यवंशी, सरचिटणीस दीपक पाटील, शहराध्यक्ष राजेंद्र खैरनार, कार्याध्यक्ष अशोकभाऊ सुडके, जिल्हा महिला अध्यक्ष सुमनताई मराठे, जिल्हा उपाध्यक्ष भावनाताई गिरासे, शहराध्यक्ष सुनंदा साळुंके, सामाजिक कार्यकर्ते अनिमिका निंबाळकर, पूनम साळुंके आदी सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। काँग्रेस सेवा दलाचे शहर अध्यक्ष सुनंदा प्रभाकर साळुंके जिल्हा कलेक्टर साहेबांना निवेदन केलं की धुळे जिल्ह्यामध्ये महिलांच्या कामाच्या ठिकाणी होणारी छळवणूक थांबवण्यासाठी महिला तक्रार निवारण समिती स्थापन करण्याबाबत यामध्ये काही महिला काही शासकीय, अशासकीय, निमशासकीय आणि खाजगी आस्थापना इथे महिला तक्रार निवारण समिती स्थापन करणे बंधनकारक आहे। जे कार्यालय अशी स्थापन करणार नाही त्यांना ₹50,000 दंड करण्याची तरतूद या कायद्यामध्ये आहे। मात्र जिल्हा महिला आणि बाल विकास विभागाने आजपर्यंत एकाही कार्यालयामध्ये जबाबदार व्यक्तीवर कारवाई केल्याचे दिसून येत नाही। याबाबत माहिती घेतली असता असं दिसून आले की शासकीय, निमशासकीय, अशासकीय आणि खाजगी आस्थापनेमध्ये महिला तक्रार निवारण समिती स्थापन नाही आणि काही ठिकाणी स्थापन आहेत, परंतु त्या कागदावरच आहे। या समित्या कामकाज करत नाहीत। समितीची रचना कायद्याप्रमाणे नाही। अनेक समित्यांवर राजकीय पदाधिकारी महिला सदस्य आहेत जे कायद्याप्रमाणे चुकीचे आहेत। अनेक समित्यांवर काही महिला आहेत परंतु त्यांना कायद्याचं प्रशिक्षण दिलेलं नाही। त्यानंतर काही समित्यांवर बोगस NGO सुद्धा आहेत ज्या NGOंना कायद्याची एक कणभर सुद्धा माहिती नाही, या कायद्याबाबत त्यांना कामकाजाचा अनुभव सुद्धा नाही आहे। अशा NGOंना सुद्धा शासनाची मान्यता नाही, अशांना समितीवर त्यांना बसवले। त्यामुळे महिलांना न्याय न मिळता महिलांवर अन्याय होतो, हे कायद्याचे मात्र उल्लंघन होते। या समित्या या कायद्याबाबत जनजागृती करत नाही, या समित्यांचे फलकदर्शनी भागात लावलेले नाही। काही तर लोकांनी साध्या कागदावर समितीचे नावे दिलेले आहेत आणि ते भिंतीवर कागद चिकटवलेला आहे जो गुपचूप आणि चुपचाप फाडला जाऊ शकतो। कालांतराने तो जीर्ण होतो, अस्पष्ट दिसू लागतो। त्यामुळे महिलांना न्याय मिळणे कठीण होत आहे। काही ठिकाणी या समितींच्या मिटिंगा होत नाही, या समितींना प्रशिक्षणसुद्धा दिले जात नाही। म्हणून आम्ही आपल्याला विनंती करतो की आमच्या तक्रारीची गंभीरतेने दखल घेण्यात यावी, या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्यात यावी आणि संबंधित विभागाला
कायद्याप्रमाणे काम करण्याची तंबी देण्यात येते. संपूर्ण जिल्ह्यात कायद्याप्रमाणे समिती स्थापन करण्यात येऊन त्यांना प्रशिक्षण देऊन महिलांवर होणारा अन्याय, अत्याचार दूर करावा ही नम्र विनंती. धन्यवाद.